येईल का जुळून नाते? ह्यांना काय झालं ते मनात विचार करतच त्याच्या जवळ आले. इथून पुढे तो झोपलेला बघून तिला त्याचं तिच्या जवळ बसून अपराधी वाटतंय म्हणणं असेल, मला माफ करशील विचारणं असेल, किंवा मग आपण लवकर लग्न करू म्हणणारा तो असेल, आठवलं तिला. आता असं काय झालं त्याला? कालपासून आला नाही मला बघायला. राग आला असेल का? ती विचार करता करताच आपोआपच त्याच्या अजून जवळ जाण्यासाठी खाली बसली आणि हळूच त्याच्या कॉर्नर जवळ असणाऱ्या हातावर तिने डोकं टेकवलं. त्याला जाग आली, पण आपल्या हातावर दिव्याचं डोकं बघून तो कन्फ्यूज झाला. आपण डोळे उघडले आहेत ना की स्वप्न बघतोय? त्याने डोळ्याची उघडझाप केली आणि दुसऱ्या हाताने डोळे चोळले, पण हातावर डोकं जड जाणवत होतं. आता त्याने नीट बघितलं. तो हल्ला तसं दिव्याने डोकं उचललं आणि आदित्यकडे बघितलं. दिव्या? आदित्यने पटकन उठत विचारलं. दिव्या काहीच बोलली नाही, फक्त बघत होती त्याच्याकडे. दिव्या काय झालं? आदित्यने तिला असं बघताना बघून विचारलं. तिला हाताला धरून वर बेडवर बसवलं. तुम्ही रागवलात माझ्यावर? दिव्याने विचारलं. मी का रागवू माझ्या कॅटोलीवर? तुला असं का वाटलं? आदित्यने विचारलं. दिव्याने आदित्यला कालपासून खूप मिस केलं होतं. मग काल मला का नाही बघायला आलात? दिव्या म्हणाली. व्हॉट? तू बरी आहेस ना? मी काल दिवसभर तिथेच होतो. थोडा वेळ औषध घेऊन झोपलो होतो. रात्री 11 वाजता तिथून निघालो. तू झोपली होतीस म्हणून कसं उठवणार तुला? मितालीने सांगितलं नाही का तुला? आदित्य म्हणाला. ते मला म्हणाले की तिने तुम्हाला जायला सांगितलं. मी रागवली तुमच्यावर म्हणून, दिव्याने सांगितलं. तसं आदित्यला हसू आलं. म्हणून ती आल्या आल्या आपल्या हातावर डोकं ठेवून होती वाटतं. तुला मितालीने असं सांगितलं? मग तू माझी वाट बघत होतीस? मला मिस केलंस? आदित्यने अगदी विश्किलपणे विचारलं. तसं दिव्याच्या डोळ्यात पाणीच आलं, कारण खरंच तर होतं, तिने केलं होतं मिस त्याला. मी तू खोटं बोलली माझ्याशी? दिव्या डोळे पुसत म्हणाली. वाईल्ड कॅटोली म्हणायला लागलो काय, तेव्हापासून तू बदलूनच गेली आहेस. तू हल्ली रडवी कॅट झाली आहेस बघ. पहिली अशी नव्हतीस. बघावं तेव्हा डोळे रागाने बघत असायचे माझ्याकडे. आदित्य तिचं नाक पकडत म्हणाला. पायाला लागलं काय तुमच्या? दिव्याने विषय बदलत त्याच्या पायाकडे बघत विचारला. तसा आदित्य हसला. काही नाही. आदित्यने तिच्या डोळ्यात बघत सांगितलं. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी वेदना होत्या. त्याच्या हृदयाला जाणवल्या त्या. नकळत त्याची धडधड वाढू लागली. तो काहीच तिला खरं सांगणार नव्हता, नाहीतर पुन्हा रागवली असती. मग पुन्हा रुसवा नको होता त्याला. दिव्या, आपण लग्न करू? अचानक त्याने विचारलं. तेव्हा त्याच्या प्रश्नाने दिव्या भानावर आली, कारण तीही त्याच्या डोळ्यात हरवली होती. आजूबाजूला बघितलं तिने. नशीब कोणी नव्हतं. मेन म्हणजे शिव नव्हता. हसला असता का आला तिला असं आदित्यमध्ये हरवताना बघून, कारण हॉस्पिटलमध्ये किती रुसवा करून होती ती. मितालीला सांगितलं असतं ते वेगळंच. मितालीचा विचार येताच तिने खोटं सांगितलं ते आठवलं. ती सोडणार नव्हती तिला. यावेळी शिव मुद्दामच आत गेला नव्हता, कारण त्या दोघांना थोडा वेळ देणं गरजेचं होतं. दिव्याची आदित्यला बघण्यासाठी चाललेली तगमग त्याला माहीत होती. दिव्या, आदित्यने पुन्हा आवाज दिला. दिव्याने फक्त हुंकार भरला. खरंच? आदित्यला ती एवढ्या लगेच तयार झाली ह्याचं आश्चर्य वाटलं. हो, दिव्या आता स्पष्टपणे म्हणाले. शिव? आदित्यने आवाज दिला. त्याला माहीत होतं शिव बाहेरच होता. शिव लगेच आला. हां बॉस. शिव, आमच्या लग्नाची तयारी कर. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने विधिवत लग्न करायचं आहे मला. भटजी आणि फेरे पाहिजे. न्यूजवाले मोजकेच असतील. आदित्यने फटाफट इन्स्ट्रक्शन दिले होते शिवला. ओके सर, शिव म्हणाला.
दिव्या, खुश आहेस ना तू? मी डॅडीशी बोलून तुझ्या आईबाबांना इथे यायची व्यवस्था करतो. तुझा भाऊ शिकतोय ना, त्याचीही व्यवस्था मी करतो चांगल्या ठिकाणी. आदित्य प्रचंड खुश होता. दिव्याने होकार दिला होता, ह्याहून दुसरा आनंद त्याला नव्हता. आधी डॅडना माझ्या आईबाबांशी बोलायला सांगा, त्यांच्याकडे रीतसर मागणी घाला, ते चांगलं राहील, दिव्या म्हणाले. ते जर नाही म्हणाले तर? आदित्यने मनातली शंका दिव्याला बोलून दाखवली. मला वाटतं माझे आईबाबा नाही म्हणणार नाहीत. पुढचं पुढे बघू, तुम्ही विचारून तर बघा. ते नाही म्हणाले तरी मी लग्न करायला तयार आहे, दिव्या म्हणाली. तसं आदित्यने चमकून बघितलं तिच्याकडे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ती लग्न करायला तयार आहे हे त्याला कळलं. ओके, मी आत्ताच डॅडशी बोलून घेतो, आदित्यने अंगठा दाखवत सांगितलं. दिव्याने त्याला अंगठा केला. ग्रीन सिग्नल दिला होता दिव्याने. फायनली दिव्याने होकार दिला होता. आदित्यला तिला मिठी मारायची होती, पण त्या अगोदर डॅडशी बोलून घेणार होता तो. डॅड, दिव्या लग्नाला तयार आहे. मला आपल्या पद्धतीने लग्न करायचं आहे, आदित्यने उत्साहात सांगितलं. खरंच चांगली गोष्ट आहे, मला खूप आनंद आहे. कधी करतोस लग्न? डॅडने विचारलं. डॅड तुम्ही सांगा, आदित्य म्हणाला. मला वाटतं तू आता फक्त तिच्याशी रजिस्टर लग्न करावं आणि सुजितचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर तू धुमधडाक्यात लग्न करावंस, डॅड म्हणाले. ओके डॅड, पण तिच्या आईबाबांना सांगायचं आहे, आदित्य म्हणाला. ते आपण उद्या तिला घेऊनच गावी जाऊ तिच्या, चालेल ना, डॅड म्हणाले. तसा आदित्य एकदम हवेतून जमिनीवर आला. डॅड, माझ्या पायाला लागलं आहे आणि डोक्याचं बँडेजही अजून आहे. ते निघाल्याशिवाय तिकडे कसं जाणार ना, बरं दिसणार नाही. असंही दिव्या लग्नासाठी तयारच आहे, तर मी रजिस्टर मॅरेज करतो आधी, एकदा तिच्याशी बोलून घेतो, आदित्य म्हणाला. ओके, बोलून घे, मला सांग, मी येईन, डॅड म्हणाले. प्रकाशने एका दगडात 2 पक्षी मारले होते. म्हणजे आता जर आदित्यने लग्न केलं तर नीता त्याला 100% विरोध करणार आणि तो सुजित काहीतरी कुरापती काढणार. त्यापेक्षा हे लग्नच थोडंसं पुढे गेलं तर त्यांच्याकडे वेळ असेल. आदित्यने कॉल कट केला. दिव्या, आता आपण मोठं लग्न नाही करू शकत, सध्या आपण रजिस्टर मॅरेज करू शकतो, आदित्य म्हणाला. ठीक आहे, दिव्या म्हणाले. तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना? आपण तुझ्या आईबाबांना तेव्हाच सांगू, चालेल ना, आदित्यने दिव्याला विचारलं. हो चालेल, दिव्या म्हणाली. बाकी काहीच बोलली नाही. त्याने शिवला कॉल केला आणि नेमकं आता काय करायचं ते सांगितलं. दिव्या, आदित्य तसाच थोडा पुढे वाकला आणि तिला जवळ घेतलं. ती मात्र अंग आकसून बसून राहिली. दिव्या, हे काय होतं? आदित्यने तोंड फुलवत विचारलं. आपलं लग्न नाही झालं अजून, दिव्या म्हणाली. मी तुला काहीतरी दाखवू? आदित्यने दिव्याकडे बघत विचारलं. हो, दाखवा, दिव्या म्हणाली. तसं आदित्यने मोबाईल काढला आणि तिला कालचा शिवने त्याला फॉरवर्ड केलेला व्हिडिओ दाखवला. दिव्याने तो अर्धाच बघितला. त्याच्या हातातला मोबाईल घेतला आणि खाली टाकायच्या तयारीतच होती की आदित्यने पटकन काढून घेतला. तुम्ही बोलूच नका माझ्याशी. नाही, मीच नाही बोलणार, असं म्हणत दिव्या रागाने तिथून निघून गेली. आदित्य मात्र हसत होता. वेडी कुठली, आदित्य मनातच म्हणाला. त्याने मुद्दाम तिला दाखवलं होतं, कारण आता फक्त आनंदाने मिठी मारत होता तर ती अंग चोरत होती. म्हणून तिला दाखवलं त्याने की काल कशी ती त्याला चिपकत होती ते. त्यालाच थांबवता थांबवता अपुरे वाट झाली होती, तशी त्याच्यावरच रागून पळाली होती. दिव्या घरी येऊन पेश झालीच नव्हती. आदित्यला बघून ती घाबरली होती, त्यामुळे तिला काहीच सुचलं नव्हतं. आली तीच तिथेच बसून दिलं होतं तिने. आता रागवून उठल्यावर लक्षात आलं तसं ती बाथरूममध्ये गेली. दिव्या फ्रेश झाली आणि बेडरूममध्ये आली.
शिवची वन बेडरूम असल्यामुळे दिव्याला तिथेच तयारीला यावं लागलं. आदित्य अजूनही तिलाच बघून हसत होता. तो बेडवरून हळूच खाली उतरला. त्याचा पाय दुखत होता. लंगडतच जाऊन दिव्याच्या मागे उभा राहिला. तिने त्याला आरशात बघितलं तेव्हा त्याला नाक मुरडून दाखवलं. ये ना इन्साफी आहे, आदित्य म्हणाला. असू दे ना इन्साफी, आता तीच झेलायला तयार राहा. दिव्या आदित्यच्या खांद्यावर चापटी मारत बाजूला होते. आदित्यच्या पायाला लागल्यामुळे तो जास्त पळू शकत नाही, कारण शरीराचा भार आल्याने तिथून रक्त निघू लागलं. तसा आदित्य फिरून बेडवर आला. दिव्याला रक्त येताना दिसलं तशी लगेच त्याच्याजवळ आली. आदित्य, तुम्हाला कोण सांगतं नको ते उपद्व्याप करायला? कसं लागलं हे एवढं? आता आराम करायचं तर फिरत बसलात. दिव्या त्याला ओरडली होती. तिला होता हक्क त्याच्यावर पूर्ण ओरडायचा. ओरडायचाच काय तर मारायचाही हक्क दिला त्याने. दुसरं कोण असतं तर कधीच ढगात गेलं असतं. तो तिलाच बघत होता. बघताय काय? माझ्याकडे बघून बरं होणार आहे का? दिव्याने विचारलं. तिला राग आला होता. आदित्यने हळूच ओंकार भरला. काय? कसं लागलं ते सांगा. दिव्या पुन्हा रागातच म्हणाली. तुम्हाला काय वाटतं, आदित्य सांगेल का? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला कमेंट करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा.